समर्थ। कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम। प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम। हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम। अवगुण त्यागी दिवसेंदिवस, करी उत्तम गुणांचा अभ्यास। स्वरूपी लावी निजध्यास, या नाव साधक श्रीराम। समर्थांच्या दासबोधातील साधक लक्षणांचं चिंतन आपलं सुरू आहे आणि ही साधक लक्षणं सांगत असताना समर्थ हे साधक जीवन कसे जगले असतील, साधकाला साधक अवस्थेमध्ये कशा प्रकारचे अनुभव येऊन तो साधक इतक्या परिपक्व अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो आणि पोहोचू शकतो। म्हणजे अवगुणांचा त्याग तर करायचा आहेच, पण ते अवगुणांचा त्याग करत असताना साधनेची सामग्री असावी लागते। साधनेचं आतमध्ये कुठेतरी बळ असावं लागतं। कसं असतं पहा, की एखाद्याचा विचार आणि एखाद्याचं मत जेव्हा आपल्यावरती तो लादत असतो, तेव्हा ते मत लादत असताना मी माझं स्वतःचं एक प्रांजळ मत मनामध्ये निर्माण करावं लागतं। एक चांगलं कर्म करण्याची माझी जिद्द असावी लागते। मग त्याच्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल, त्याच्यासाठी मला प्राणार्पण करायची वेळ आली तरी चालेल। मी एकदा सद्गुरूंच्या कृपेची सावली प्राप्त करून घ्यायचं एकदा जर ठरवलेलं आहे, मी एकदा सद्गुरूंच्या त्या कल्पवृक्षाच्या छायेमध्ये जाऊन बसण्याचं जर निश्चित केलेलं आहे, तर मला सांगा त्या सद्गुरूंच्या कृपेचं ध्येय माझ्या अंतःकरणाशी असलं पाहिजे। जसं समर्थांनी तपश्चर्येच्या कालखंडानंतर अखंड भारत भ्रमणाच्या कालखंडामध्ये समर्थांनी जे केलं ते करत असताना समर्थांना वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी अनुभव आलेले आहेत। हो, संतांनी जे भोगलं ना, त्यांच्या अंशानं सुद्धा आम्ही काही भोगू शकत नाही, आम्हाला भोगावं लागत नाही। आम्ही जे भोगतो ते आमचं अंशात्मक भोगणं असतं, पण संतांनी आमच्यासाठी किती किती गोष्टींचा त्याग केला, किती सोसलं आणि किती जगाचे आघात त्यांनी सहन केले। वास्तविक पाहता आम्ही तरी आमच्या स्वार्थासाठी ते सहन करत असतो कधीतरी, पण संतांना कसला स्वार्थ, संतांना कोणता स्वार्थ होता, समर्थांना कोणता स्वार्थ होता। असेच एकदा भिक्षेसाठी बाहेर निघाले होते, जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना करत होते आणि मनाच्या श्लोकांची गर्जना करत असताना म्हणत होते सुखानंदकारी निवारी भयाते। श्लोकांचं पठण चाललेलं होतं। असेच एका घरासमोर गेले आणि घरासमोर गेल्यानंतर एक श्लोक म्हटला, रामाच्या साठी म्हणून म्हटलेला श्लोक, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मनाधीर धाकासी सांडी। श्लोक पूर्ण झाला, जय जय रघुवीर समर्थची गर्जना केली आणि गर्जना केल्याबरोबर घरात काहीतरी भांडण तंटा चाललेला होता आणि त्या भांडण तंटा चाललेला असताना घरातली ती माऊली संतापलेली होती। तिने काय केलं, त्या संतापाच्या भरामध्ये ते एक पोतेरं होतं, ते पोतेरं घेतलं आणि समर्थांच्या अंगावर ते भिरकावलं। समर्थाने ते घेतलं आणि वा 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 किती छान झालं म्हणाले। बघा, जगाचे आघात संतांनी आपल्यासाठी कसे सोसलेले आहेत। असत अवगुण त्यागी दिवसेंदिवस, स्वतःच्या अवगुणांचा त्याग करण्यासाठी हे सगळं करावं लागतं। समर्थांच्या मध्ये ते नव्हतेच, पण तरीसुद्धा त्यांनी या प्रसंगाच्या माध्यमातून दाखवून दिलं। ते पोतेरं घेतलं आणि गंगेवरती गेले, स्नान केलं, ते
पोतेर स्वच्छ धुतलं आणि त्याचे काकडे केले आणि ते काकडे तुपामध्ये भिजवले आणि ओवाळताना रामाला म्हणतात, रामा, अरे मी ज्या मायमाऊलीच्या दारामध्ये भिक्षेसाठी गेलो होतो तिने मला पोतेर मारलं, पण असा कोणा साधकावरती किंवा उपासकावरती असा प्रसंग येऊ नये याच्यासाठी रामा या काकड्याच्या ज्योतीबरोबर तिच्या मनातले विचार बदलून टाक, तिच्या अंतःकरणामध्ये एक शुद्ध आणि पावित्र्याची जाणीव निर्माण होऊ दे. अशा पद्धतीनं समर्थ रामाचा काकडा करतायत. पहा, असत्क्रिया अवगुणांचा त्याग असा करावा लागतो आणि उत्तम गुणांचा अभ्यास करून मग आपल्याला साधक दशा प्राप्त होते. स्वरूपाचा ध्यास लागल्याशिवाय आणि तो निजध्यास लागल्याशिवाय आपल्याला साधक म्हणता येणार नाही, साधन करता येणार नाही आणि ते साधन आणि साधना आपल्याकडून निश्चित स्वरूपाची व्हावी. असाच हा समर्थांचा समर्थ विचार आज या चिंतनाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.